रोहिदास गोलंदाजी मार्कवरती आले. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 शतरक्षण अवघड रटिया सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक शतरक्षण लॉंग ऑफ मध्ये आणि एक शतरक्षण लॉंग ऑफ मध्ये, अशी 2 शतरक्षण रटिया सर्कलच्या बाहेर पाहतोय. 4 षटकांचा सामना. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नातकुला जांभूळवाडी विपक्ष बान्सुली या 2 टीम मध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. रोहिदास पहिले षटक प्रगती पथावरती, इथून गोलंदाजी मार्कवरती आले. सलामीची जोडी बान्सुली टीमची. सूरजाजी मंगेश अशी 2 फलंदाज सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. चला जास्तीतच टीम इथून खर्च करू नका. जांभूळवाडी टीम त्वरित आपला गोलंदाज निवडा. चला गोलंदाजीला सुरुवात करा. गोलंदाज रोहिदास. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 ओव्हरची मॅच इथून मैदानाच्या आतमध्ये होईल. बान्सुली विपक्ष जांभूळवाडी या 2 टीम मध्ये मात्र सामना आहे. ताकदवान टीम आहेत दोन्ही टीम मध्ये भरपूर सारे खेळाडू आपण पाहतोय. चांगले चांगले खेळाडू या 2 टीम मध्ये भरलेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये ओपन लॉस्ट या परिसरातील ओपन लॉस्ट इथून मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाणार आहे. इथं मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मानितून दिला गेला. स्वतःच्या फलंदाजी तोडण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने मात्र निर्धा बॉलची इथून झाली सांगता. चांगला बॉल इथून टाकला गेला गोलंदाज रोहिदासच्या माध्यमातून. निर्धा बॉलची इथून झाली सांगता. पहिल्या इनिंगला सुरुवात झाली. गोलंदाज रोहिदासचा पहिलाच बॉल इथून निर्धाव टाकला गेला. पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने सन्मानितून देत असताना मंगेश हा फलंदाज पाहायला मिळाला गेला. पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धा बॉलची इथून झाली सांगता. खालच्या बाजूने चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूने चेंडूने कुठल्याही प्रकारची उचली न घेता चेंडू खाली राहिला. सरळ स्ट्रेकच्या हातामध्ये उचवला गेला. तत्पूर्वी ती पुन्हा एकदा निर्धा बॉलची इथून सांगता झाली. 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. अजूनही दावीचा श्री गणेश झालेला नाहीये. पुन्हा एकदा फटका इथून मात्र टॅप करून केला जातोय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये शतरक्षण त्या ठिकाणी एक धाव इथून पूर्ण केली गेली. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या बॉलवरती एकेरी रूपाची धाव इथून आली. 1 धावीने धावफलकेचा श्री गणेश इथून झाला धावा. 1 धाव धावफलकावर जाऊन पोहोचले. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. मंद गतीने धावफलक इथून वाढत असताना 1 धाव धावफलकावरती जाऊन पोहोचले. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. गोलंदाज रोहिदासची चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा आता डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती जाऊन पोहोचलाय. सूरज हा फलंदाज स्ट्राईकवरती जाऊन पोहोचलाय. राजन हा फलंदाज स्ट्राईकवरती जाऊन पोहोचलाय. डावखुऱ्याचा फलंदाज आहे, परंतु इथं मात्र वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धा बॉलची पुण्याशी झाली सांगते. चांगली गोलंदाजी अतिशय वेगाने बॉलतून टाकला गेला. निर्धा बॉलची इथून सांगता झाली. चांगली गोलंदाजी रोहिदासची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 1 धाव फलकावरती जाऊन पोहोचले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तदनंतर चांगली गोलंदाजी रोहिदासची पाहायला मिळाली गेली. पुन्हा एकदा फटका इथं मात्र कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय सीमापार. षटकार ऑफ साईडच्या दिशेने षटकारांना कठीण असतं, परंतु बॉल इथून चालला सीमापार. बॅट्समन साजनच्या बॅटमधून पहिला षटकार. डीजे चांगला फटका इथून पाहायला मिळाला गेला. षटकाराने इथून आला. षटकाराच्या साहाय्याने 7 धावा फलकावरती जाऊन पोहोचला. अंतिम 1 बॉल इथून केलं बाकी. पुन्हा एकदा पंचांकडे अपील. फलंदाज बाद. पंचांनी इथून सांगितलं गेलं फलंदाज बाद LBWच्या स्वरूपात. फलंदाजीतून बाद. चला चला बॅट्समन पंचांचा निर्णय अंतिम डिसिजन असेल याची देखील आपण नोंद घ्या. फलंदाज बाद LBWच्या स्वरूपात. फलंदाजीतून बाद झाला जातो. पहिला झटका इथून दिला जातोय टीम बान्सुली टीमला. फलंदाज बाद. पंचांवरती कोणी दबाव टाकू नका. पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल, परंतु इथून रिव्ह्यू घेतला जातोय. चला कमिटी मेंबर आपण डिसिजन देण्यासाठी या. बाबूराव त्वरित आपण डिसिजन देण्यासाठी या.
डिसिजन इथून झाला, नॉट आउट आहे फलंदाज, नॉट आउट आहे फलंदाज, सेफ इथून आलाय. षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झालाय. भांसोली टीमच्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. त्या 7 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झालाय. 7 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरीश गोलंदाजी मार्कवरती आलाय. नाथकुला जांभूलवाडी टीम कडून हरीश दुसरे षटक प्रगती पथावरती आले. गोलंदाजी मार्कवरती हरीशला इथून आमंत्रित केले गेले. 7 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. बिनबाद 7 धावा अशी बांसोली टीमची धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. त्याला स्पीडअप करा जांभूलवाडी टीम. पहिलाच बॉल इथून चांगला बॉल इथून टाकला गेला, परंतु पंच आमच्याकडे बोलत असताना खराब चेंडू इथून टाकला गेला. निर्धाव बॉलची इथून खराब चेंडूची इथून फेकी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. आमंत्रित धाव इथून जोडली जाईल. एका धावेने धावफलक वाढत असताना 8 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज हरीश गोलंदाजी मार्कवरती आले. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकत असताना कुठल्याही प्रकारची उचली घेताना चेंडू इथून पाहायला मिळाला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन निसावला. निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. चांगला बॉल इथून टाकला गेला. निर्धाव बॉलची इथून झाली सांगता. खराब चेंडू टाकला. तदनंतर इथून मात्र निर्धाव बॉलची इथून फेकी गोलंदाज हरीशच्या माध्यमातून केली गेली. डावकुरी हाताचा गोलंदाज हरीश. इथे मात्र लोल फुलटॉस बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्वतः यष्टी गोलंदाज जेच करते. पकडले जे स्वतःच्या फौजमध्ये. झटका क्रमांक पहिला मोठा धक्का इथून बसत असताना बांसुली टीमला बॅट्समन मंगेश बॅक टू द डगआउट डीजे. विकेटवरती मैदानाच्या आतमध्ये उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. पहिला धक्का इथून मंगेशच्या स्वरूपात दिला गेला. बांसुली टीमला 8 धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का इथून दिला गेला. नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये जाते. 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. हरेशच्या माध्यमातून पहिला धक्का इथून मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती दुधारी तलवार इथून फिरवण्यात आले बॅट्समन उमेशच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र अपयशी तुम्ही त्याला मिळायला गेलं. निर्धाव बॉलची इथून झाली सांगता. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथून निर्धाव टाकला जातोय. पहिला चेंडू खराब टाकला, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र उमेशचा फटका पुन्हा एकदा स्लीपर कव्हर मध्ये जयच करतायत. इथे मात्र मधोमध झेल इथून जमीनला दान केला. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. अतिघाई संकटात नाही, झेलच्या स्वरूपात वाचलं होतं, परंतु इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला जातोय. फलंदाज बाद. झटका क्रमांक 2 इथून बसत असताना बॅट्समन राजन बॅक टू द पवेलियन. सर्वाधिक मोठी पालखी आपण पाहतो एकविरा माऊलीची आपटा कोळीवाडा. सर्वाधिक मोठी पालखी. इथून मात्र सलामीची जोडी तंबूची आसरेला परतली जाते. फलंदाज राजन देखील परतले जात आहेत माघारी. रनआउटच्या स्वरूपात अतिघाई संकटात नाही म्हटलं जातं, तसा फलंदाज राजन देखील परतले जात आहेत माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाते. तब्बल 9 धावसंख्येवरती सलामीची जोडी इथून तंबूची आसरेला परत जाते बांसुली टीमची. महेश आणि त्याच्या जोडीला आता उमेश, अशी 2 फलंदाज इथून मात्र टिकून राहणं गरजेचं आहे, कारण की धावसंख्या बनवावी लागेल.
4 बॉलचा इथून तब्बल खेळ समाप्त झालाय. 9 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा मयचा फटका मिड ऑनला सत्रक्षण त्या दिशेने बनेल रक्षक. बॉल चाललाय वन बाउन्स टप्पा घेर चेंडू सीमा पार चौकार. चौकार इथून आला. उमेशच्या बॅटमधून मगाशी फटका फटला होता परंतु झेल तिथून दान केली. रनच्या स्वरूपात विकेट आलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर उमेशचं बॉल एक टप्पा घेर चेंडू सीमा पार झाला. चौकार इथून आला. चौकाराच्या साहाय्याने 13 धावा फलकावर जाऊन पोहोचल्यात. 5 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 13 धावा फलकावर जाऊन पोहोचले. अंतिम एक बॉलचा इथून केलं बाकी. दुसऱ्या षटकातील शेवटच्या अंतिम एक बॉलचा इथून केलं बाकी. गोलंदाज हारेसची आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. पुन्हा एकदा दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न. दुधारी तलवारीतून खेळण्याचा प्रयत्न. निर्धा बॉलची इथून झाली सांगता. षटक क्रमांक 2 चा इथून खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बान्सुली टीमची 13 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. डीजे सुरुवात झाली गोलंदाजी मार्गवरती. इथून मात्र फटका पुन्हा एकदा फटका फसला. मिडच्या दिशेने सत्रक्षण खूप वेगाने गेले होते पुढे. चेंडू त्याने अडवलाय. 2 केले तिथून पूर्ण. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्गवरती आले. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथून आल्या. 2 धावेने धावफलक वाढत असताना 15 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. दीपक देखील चांगली गोलंदाजीला इथून सुरुवात केली. किमान 40 धावा बनवावे लागतील बान्सुली टीमला. 15 धावा अद्याप फलकावरती जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न अतिशय बाहेरच्या बाजूने इथून बॉल जाताना पाहायला मिळाला गेला. पंच आमच्याकडे वलन सांगत असताना खराब चेंडूतून टाकला गेला. अवंताची धाव इथून जोडली जाईल. एका धावेने धावफलक वाढत असताना धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 16 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 1 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा मात्र फटका चांगला बॉलतून पाहायला मिळाला गेला. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला जातो. वारंवार खराब चेंडू इथून टाकले जात आहेत. खराब चेंडू इथून टाकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून खराब टाकला गेला. सतरा धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. पहिल्या चेंडूतून निर्धाव टाक 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूतून खराब टाकत असताना ते मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल इथून टाकला गेला. वेगवान पद्धतीचा बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेला. दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूतून टाकला गेला. निर्धाव बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. चांगली गोलंदाजी दीपकला इथून करावी लागेल. 2 वाईटच्या स्वरूपात धावा तिथून फुकटच्या खर्च केल्या दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून. उर्वरित 4 बॉलचा अजूनही केलं बाकी आहे. पुन्हा एकदा गुडघाट एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने सत्रक्षण आले. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने इथून धावसंख्या बनवली जाते ती बान्सुली टीमच्या माध्यमातून. 1 धाव इथून स्कोर कार्डवरती जोडली जाईल. एका धावेने धावफलक वाढत असताना 18 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. 18 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. उर्वरित 3 बॉलचा अजूनही केलं बाकी आहे. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला बॉलतून टाकला गेला. निर्धा बॉल जिथून झाली सांगता. फलंदाजाला चेंडू समजत येत नाही. इथून मात्र चेंडूवरती नजर इथून ठेवावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. 18 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 बॉलचा अजूनही केलं बाकी आहे. चांगली गोलंदाजी दीपक ही देखील मैदानाच्या आतमध्ये राहिली. इथं मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा बॉल इथून टाकला गेला. बॅट्समनकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं.
वेगवान प्रकारची गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. निर्धा बॉलची इथून सांगता झाली. 5 बॉलचा इथून तब्बल खेळ समाप्त झाला. उर्वरित 1 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी. तिसरे षटक देखील समाप्ती पथाकडे चाललंय. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. एष्टी रक्षकाच्या माध्यमातून वारंवार इथून चुकी केली जाते. षटक क्रमांक 3चा इथून खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा द फलकोरी जाऊन पोहोचलेत. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 धावा बांसुली टीमच्या धाव फलकोरी जाऊन पोहोचलेत. डीजे चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सदानंद गोलंदाजी मार्कवरती आले. स्ट्रोकचे षटक अंतिम षटक या इनिंग मधलं गोलंदाजी मार्कवरती सदानंद गोलंदाजी मार्कवरती आलेत. 18 धावा द फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 18 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. तब्बल 6 बॉलचा इथून उर्वरित खेळ बाकी असेल. 6 बॉलमध्ये किती धावा बनवले जातील? कमेंट 10 ते 15 धावा या 6 बॉलमध्ये बनवावे लागतील. चांगला स्ट्रायकिंग स्कोर उभारू शकते. 30 ते 35 धावा उभारल्या तर चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु इथं मात्र पुन्हा एकदा खराब चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाज सदानंद चौथ्या ओव्हरमध्ये इथून गोलंदाजी मार्कवरती आले. खराब चेंडू टाकत असताना अवंताची धाव इथून जोडली जाईल. एका धावीने धावफलक वाढत असताना 19 धावा द फलकावरती जाऊन पोहोचलेत. खराब चेंडू इथून टाकला गेला. गोलंदाज सदानंदच्या माध्यमातून दबाव इथून निर्माण करत असताना इथे मात्र चेंडू आवडला गेला मिडॉनच्या दिशेने. बॉल इथून चाललाय सीमा पार. बिग 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 षटकार. आतमध्ये केली जाते. चला जुना बॉलची मैदानाच्या आतमध्ये फिकी करा. 25 धावा द फलकावरती जाऊन पोहोचल्यात. एका षटकामध्ये पूर्णपणे दबाव इथून निर्माण केला जाते गोलंदाजावरती. पहिला चेंडू खराब टाकला. तदनंतर ओव्हर पिच बॉल त्याला मिलॉनच्या क्षेत्रामध्ये इथून मात्र फेकून दिलं. 6 धावसंख्येवरती 6 धावेने 25 धावा द फलकावरती जाऊन पोहोचल्यात. गोलंदाज सदानंदचं पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वागत करत असताना बॉलला इथून फेकून दिलं. 6 धावेने धावफलक वाढत असताना 25 धावा द फलकावरती जाऊन पोहोचलेत. मात्र पुन्हा एकदा बाकला बॉल फटका समोरच्या दिशेने. बॉल चाललाय. सत्रक्षण होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल 2 टप्पा घेर. चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार. पुन्हा 10 धावा आल्या किमान अजूनही 4 बॉलमध्ये 10 धावा आल्या तर 40 धावसंख्येवरती जाऊन पोहोचू शकतो. तर भांसोळी संघ नातखोला जांभूळवाडी टीमनी चांगली गोलंदाजी 3 ओव्हरमध्ये चालू होती. तदनंतर गोलंदाजी मार्गवरती सदानंदने 2 बॉलवरती 12 धावा सदानंदने खर्च केल्या. इथं मात्र फटका. इथं मात्र पुन्हा एकदा जेल इथून ड्रॉप केली जाते. वारंवार चुका ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येते त्याची जेल इथून सोडली गेली. पुन्हा एकदा इथून 2 धावा पूर्ण केल्या. ही चुकी करणं इथून मात्र अपेक्षित नव्हती. परंतु इथून जेल जमिनीला दान केला गेला. चांगला बॉल इथून टाकला गेला. 3 बॉल इथून मात्र
टाकले गेले. तदनंतर चौथा चेंडू इथून निर्धाव टाकत असताना चांगला बॉल इथून पाहायला मिळायला गेला. निर्धाव बॉलची सांगता झाली. खराब खराब चेंडू इथून टाकला गेला. काय जातोय फ्री डिलिव्हरी पंच. कुठल्याही प्रकारचा खराब चेंडू निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर बांसोली टीमची धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत. 31 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 बॉल्स इथून खेळ बाकी आहे. अंतिम 2 बॉल्स इथून केले बाकी. चला गोलंदाज जास्तीचा होईल खर्च करू नका. 31 धाव फलकावरती जाऊन पोहोचलेत. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. पंचांचा इशाऱ्यातून खराब चेंडू इथून पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला गेला. खराब चेंडूची फेकी इथून मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणखी एक खराब चेंडू अवंतरची धाव इथून जोडली जाईल. 32 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. खराब चेंडू टाकले जाते. थोडीशी महागडी गोलंदाजी सदन या गोलंदाजाची राहिली मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकत असताना एस्ट्रिक्स माध्यमातून चुकी केली होती. परंतु इथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. झटका क्रमांक इथून बसला जातोय तो तिसरा. मंगेश बॅक टू द पवेलियन झाले डीजे. लॉंगॉनच्या दिशेने फटका आलाय. 1 केले दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव घेत आणि इथून फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात प्रथम सत्र बॅटिंग करत असताना बांसोली टीमच्या 33 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज येते नाथ खुला जांभूळवाडी टीमला डीजे. आतमध्ये पाठवा. जांभूळवाडी संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बांसोली टीमनं प्रथम सत्र बॅटिंग करत असताना 33 धावा ठोकून काढल्या.
34 धावसंख्येचा टार्गेट नाथकुला जांभूळवाडी या टीमच्या समोर इथून ठेवण्यात आले. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली जाते. दोन फलंदाज सलामीच्या भूमिकेत रोहिदास आणि हारे 34 धावसंख्येचा पाठलक्ष्य गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बांसुली टीम करून गोलंदाज पहिले षटक पाऊलबेचं षटक पिवनचं षटक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज उमेश गोलंदाजी मार्गवरती आलेत. 34 धावा इथून वाचवायचे, 34 धावा बनवायचे नाथकुला जांभूळवाडी टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. रोहिदास आणि हरेश दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आला आहे उमेश हा गोलंदाज. पाऊलबेचं षटक उमेशकडे गोलंदाजीवरती धुराईतून सोपवण्यात आलेली आहे. मॅचला इथून सुरुवात झाली. पहिलं षटक उमेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय हरेश आणि नॉन स्ट्राईक होते रोहिदास. 34 धावसंख्येचं पाठलक्ष्य करायचं आहे. डावखुरे आताचा फलंदाज हरेश स्ट्रायकरवरती आपण पाहतोय. मॅचला सुरुवात झाली. 34 धावसंख्येचे पाठलक्ष्य. पहिलाच बॉल इथून मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय वन टप्पा गैर चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉलवरती दहावेचा श्री गणेश करणारा चौकार डीजे. तर यापुढे होणार सामना उमरोली विपक्षी डोनेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण नानफेक करण्यासाठी या. उमरोली विपक्षी डोनेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नानफेक करण्यासाठी या. पहिल्याच बॉलवरती इथून चौकार बॅट्समन हरेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला गेला. बॉल सीमा पार एक टप्पा गेला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चौकाराच्या साहाय्याने 4 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. इथं मात्र पुन्हा एकदा बाकी बॉलवर फटका समोरच्या दिशेने. बॉल चाललाय आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. मिळायला गेला हरेशच्या बॅटमधून. चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे हरेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार बॅटमधून आले. चौकार हॅट्रिकच्या कागावरती फलंदाज हरेश. इथून मात्र चांगला बॉल इथून टाकला गेला. निर्धा बॉलची दुजारी सांगतात चांगल्या लेंथवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी इथून हरेश बॉल टाकत असताना निर्धा बॉलची इथून सांगते झाले. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. इथं मात्र पुन्हा एकदा फायरवरती चेंडू आदलला गेला. पंच सांगत असताना बाहेरच्या बाजूने चेंडू इथून निघला. तदनंतर एक धाव इथून पूर्ण केली गेली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावीने 9 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 4 चेंडूचा इथून खेळ समाप्त झालाय. 9 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. उर्वरित 2 बॉलचा अजूनही केलं बाकी आहे. 34 धावसंख्येचं पाठलक्ष्य इथून करायचंय. 9 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. स्ट्रायकिंगवरती आता नवीन फलंदाज जाऊन पोहोचलाय रोहिदास हा फलंदाज स्ट्रायकिंगवरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित 2 बॉलचं अजूनही केलं बाकी आहे. तर उमरोली टीम आपला कॅप्टन पाठवा त्वरित. उमरोली टीम इथे मात्र पुन्हा एकदा फटका ऑन साईडच्या दिशेने. बॉल चाललाय रोहिदासच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार चेंडू सीमापार चौकार डीजे. त्वरित नानफेक करण्यासाठी या उमरोली टीमचा कॅप्टन. चौकार इथून आला रोहिदासच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र लोअर फुटास उडवला लॉंगॉनच्या दिशेने. चौकारानंतरचा तडाखा इथून रोहिदासचा चेंडू सीमा पार षटकार डीजे.
इथून मात्र पाहायला मिळाली गेली बॅट्समन रोहिदासची. हॅलो डी एन दादा पवार, आपण इथे आलात व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्षमय स्वागत असेल. षटकर इथून आला, षटकाराच्या सायने षटक क्रमांक 1चा इथून खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावादा फलकावती जाऊन पोहोचले. अर्ध लक्ष इथून पास झालंय ते जांभूळवाडी टीमचं. चांगली फलंदाज रोहिदास आणि त्याच्या जोडीला हरेश, अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आलेत. पंधरा धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉल इथून निर्धाव टाकत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आले. चांगली गोलंदाजी इथून सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या गोलंदाज उमेश आहे गोलंदाजी. तर नंतर कमबॅक करणारा बॉल इथून टाकला गेला. गोलंदाज प्रत्येकच्या माध्यमातून निर्धाव बॉलची इथून सांगता आली. इथं मात्र चांगला बॉल इथून केला जातोय. स्लीपरच्या इथून मात्र बॉल चाललाय. सत्रक्षण पाठलक्ष करतो. चेंडू सीमा पार. युक्तीचा वापर करत चेंडू सीमा पार. चौकार डीजे. चौकार इथून आला. चौकाराच्या साहाय्याने धाव फलकवती धावा जाऊन पोहोचलेत. 23 धावा फलकवती जाऊन पोहोचलेत. 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 2 बॉल्स इथून खेळ समाप्त झालाय. इथं मात्र पुन्हा एकदा मागच्या दिशेने यष्टीरक्षक बीट बॅट ही डिरिंगे. चेंडू सीमा पार. मागच्या दिशेने इथून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद. 7 धावसंख्येची अजूनही गरज आहे. इथं मात्र पुन्हा एकदा फटका इथून आलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने सतरक्षण तिथून आलेत. एक इथून पूर्ण केली गेली. शांतमय खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाली गेली. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावती जाऊन पोहोचला. विनिंग षटकार पाहायला मिळेल का बॅट्समन रोहिदासच्या माध्यमातून. मागच्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार आला होता. विनिंग षटकार बॅट्समन रोहिदासच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. 2 बॉलचा अजूनही दुसऱ्या षटकातील केलीतून बाकी. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु बाहेरच्या बाजूने वळण घेणारा बॉल इथून पाहायला मिळायला गेला. खराब चेंडू इथून पंच घोषित करत असताना दंडत करीत असताना खराब चेंडूची फेकी इथून मैदानाच्या आतमध्ये केली गेली. अजूनही 5